महाराष्ट्राची दिव्या देशमुख ही विश्वविजेती ठरलेली आहे। ग्रँडमास्टर दिव्या देशमुखनं इतिहास रचलेला आहे। दुसऱ्या ट्राय ब्रेक राऊंडमध्ये तिने विजय नोंदवला। दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यामध्ये अंतिम लढत झाली। दोनही भारतीय खेळाडू होते आणि या दोनही भारतीय खेळाडूंमध्ये हा अंतिम सामना रंगला। यामध्ये दिव्या देशमुख ही विश्वविजेती झाली आहे। आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या देशमुखनं बाजी मारली आहे आणि ती या स्पर्धेमध्ये विजयी झालेली आहे, विश्वविजेती झालेली आहे। फिडे बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या देशमुखनं बाजी मारली। भारतीय असलेल्या हम्पीचा पराभव केलेला आहे। दोनही भारतीय खेळाडू अंतिम सामन्यात गेले होते, त्यामुळे या अंतिम सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष होतं आणि या अंतिम सामन्यात दिव्या देशमुखनं बाजी मारलेली आहे, इतिहास रचलेला आहे। दिव्या देशमुख विजयी झाली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडलेले आहेत। हितेश, दिव्या देशमुख ही नागपूरची आहे, तिच्या आईवडिलांसोबत बातचीत झालेली आहे का? त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे का? नक्कीच जगदीश, बघितलं गेलं तर आता दिव्या देशमुख ज्या आहे ग्रँडमास्टर ज्या नागपूरच्या आहेत, त्या ज्या आहेत त्यांनी इतिहास रचलेला आहे। विजयी जे आहेत ते झालेले आहेत आणि त्यांच्या घराबाहेर संपूर्ण माध्यम जे प्रतिनिधी आहेत ते देखील उपस्थित आहे। आणि आता काही वेळातच ते देशमुख जे आहेत, दिव्या देशमुख यांचे वडील जे आहेत ते माध्यमांशी संवाद देखील साधणार आहेत आणि कशा पद्धतीने या इथपर्यंत दिव्या देशमुख पोहोचले आहेत त्याबद्दलची जी आहे माहिती देखील ते देणार आहेत। मात्र नागपूरकरांसाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी जे आहे ती अभिमानास्पद ही जी बाब आहे की दिव्या देशमुख जे आहे ग्रँडमास्टर जे आहेत या विश्वविजयी झालेल्या आहेत आणि आताचं जे खेळीमेळीचं वातावरण जे आहे त्यांच्या घराच्या बाहेर पाहायला आपल्याला मिळत आहे। आणि दोघी पण ज्या सामना ज्यांचे चालू होत आहे, दोघी पण भारतीय असल्यामुळे जो वर्ल्ड कप आहे, बुद्धिबळाचा जो वर्ल्ड कप आहे तो भारतातच येणार होता। मात्र नागपूरकरनी ही जी बाजी आहे ती मारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच नागपूर आणि महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब आहे। हितेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।